विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण मॅथ्स पार्ट फर्स्टमधील सेट्स या प्रकरणाची उजळणी घेतली. आता आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड या विषयातील पहिल्या प्रकरणाची उजळणी घेणार आहोत. कारण मी तुम्हाला याच्या व्हिडिओ क्लिप्स अगोदर पाठवल्या आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल. तर आता आपण त्याची उजळणी घेणार आहोत. तर ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, आकृत्या लक्षात ठेवा आणि लगेच अभ्यास करा. आता पहिलं प्रकरण आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध. आता भूमिती म्हटलं की आकृत्या आल्या. आता आकृती म्हटलं की कोणती आकृती ही पॉईंटनं सुरुवात होते. ज्यावेळी आपण आकृती काढतो त्यावेळेला असं आपण पेन ठेवला की पॉईंट तयार होतो. बेसिक कन्सेप्ट पहिला काय आहे? पॉईंट. आणि हे पॉईंट सलग एका रेषेत मांडले की तयार होते लाईन. तर आणि ह्या लाईन्स एकत्रित मांडल्या की त्यापासून तयार होते प्लेन. पॉईंट म्हणजे बिंदू, लाईन म्हणजे रेषा आणि प्लेन म्हणजे प्रतल. तर हे बेसिक कन्सेप्ट्स आहेत जॉमेट्रीमधील. पहिल्यांदा मी प्रकरणाचं नाव लिहितो, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. हे प्रकरणाचं नाव आहे. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हे प्रकरणाचं नाव आहे. तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे पॉईंट. आता पॉईंटची आकृती कशी असते? ही आकृती, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट. पॉईंटला नाव देताना कॅपिटल अक्षरानं दिलं जातं. म्हणजे हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी, हा पॉईंट डी. याला काही डेफिनेशन नाही. नंतर दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे लाईन. आता पॉईंट आपण असे मांडत गेलो आणि ते एकत्रित मांडले की त्यापासून तयार होते ती लाईन. आता लाईनची आकृती काढतो, पहा मी. ही झाली लाईन. हे काय असतात? हे पॉईंट्स आपण एका रेषेत मांडले एकत्रित की त्यापासून लाईन तयार होते. आणि तिसरा कन्सेप्ट आहे प्लेन. प्लेन
प्लेनची आकृती अशा प्रकारे असते. ते आता पुढे आपल्याला नंतर येईल. आणि प्लेनचं नाव असं प्लेन हा ई आहे, प्रतल ई. तर हे पहिले मूलभूत संबंध. आता या प्रकरणामध्ये आपण ज्या सर्व लाईन पाहणार आहोत पूर्ण पुस्तकामध्ये त्या सर्व स्ट्रेट लाईन पाहणार आहोत. आता पहिल्यांदा नंबर लाईन म्हणजे काय समजून घेऊया. नंबर ही लाईन आहे, यावरती आपण काही पॉइंट स्थापन करूया. आता यामध्ये इथं समजा आपण 0 घेतलं तर हा झाला ओरिजिन, आरंभित. इथून 1 2 3 4 5, या बाजूला डाव्या बाजूला -1 -2 -3 -4. या बिंदूला नावं दिली आपण, समजा A B C D E F G H I J ही पॉइंटची काय आहेत, नावं आहेत. आता हे झालं नंबर लाईन. आता हा पॉइंट ए च्या संबंधित अंक किती आहे, 4. जॉमेट्रीमध्ये काय म्हणायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आय इज 4. कोऑर्डिनेट ऑफ आय इज 4. त्या किंवा दुसरं म्हण काय, 4 डिनोट्स पॉइंट आय, हे लक्षात घ्या. आता किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज -2, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -3, कोऑर्डिनेट ऑफ जी इज 2. किंवा 2 डिनोट्स पॉइंट जी, 1 डिनोट्स पॉइंट एफ, -1 डिनोट्स पॉइंट डी. हे लक्षात ठेवा, हे नंबर लाईनची माहिती. आता यानंतर दोन बिंदूतील अंतर कसं काढायचं, तर त्या अगोदर लक्षात घ्या की आपण जसं आता ई नंतर एफ जी एच आय जे 0 1 2 3 4 5, जसं आपण उजव्या बाजूला जाऊ तसं अंक मोठे होतात आणि डाव्या बाजूला आले की अंक काय होत आहेत, लहान होत आहेत. -4 हा सर्वात लहान अंक आहे, 5 हा सर्वात मोठा अंक आहे. हे का सांगतोय की डिस्टन्स काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजा करायची. आता आपण पहिलं डिस्टन्स म्हणजे काय, दोन बिंदूतील अंतर. आता डिस्टन्स ए बी, सॉरी डिस्टन्स सपोज डी एच, डिस्टन्स म्हणजे सॉरी distance between point C and H is denoted by distance CH. म्हणजे पॉइंट आहे C आणि H मधील अंतर. मग C चा कोऑर्डिनेट काय आहे, -2. H चा किती आहे, 3. मग यामध्ये मोठं कोण आहे, -2 का 3, तर 3 मोठं आहे. मग 3 पहिल्यांदा लिहायचं, नंतर त्यातून लहान संख्या वजा करायची. पहिल्यांदा वजा साइन लिहायचं आणि परत -2. 3 मधून आता वजा वजा काय झालं, अधिक. 3 अधिक 2 किती झाले, 5. असं उदाहरण आपणाला सोडवता येईल. आता दुसरं घेतो पहा मी. डिस्टन्स एफ जे
आता इथं लिहितो पहा मी, एफचा कोऑर्डिनेट किती आहे, इथं लिहितो 1, जेचा किती आहे 5. आता यामध्ये सांगा कोण मोठा आहे, 5 मोठा आहे. हे 5 मधून एक काय करायचे, वजा करायचे. 5 वजा 1 किती आलं 4. तर असं दोन बिंदूतील काय काय झालं, अंतर काढता येईल. तिसरं घेऊया, -2 ने घेऊया, डिस्टन्स BD. आता बीचा कोऑर्डिनेट किती आहे -3, डीचा किती आहे -1. आता -3 आणि -1 यामध्ये मोठं कोण आहे, -1 मोठं आहे. मग ते पहिल्यांदा घ्यायचं, -1 परत मायनस, -1 -3, मग -1 मायनस मायनस बिकम्स प्लस. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 3 मधून 1 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह +2. अधिक काय लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालतंय. अशा प्रकारे दोन बिंदूतील काय करता येतं, अंतर काढता येतं. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढचा पॉइंट आहे या प्रकरणातला बिटवीननेस. मराठीमध्ये याला म्हणतात दरम्यानता. लाईन काढतो, इथं पॉइंट घेतो P, Q आणि R. तर ही आकृती काढा तुम्ही, P, Q आणि R. तर ही आकृती काढा. आता ही आकृती काढल्यानंतर यामध्ये P आणि Rच्या मध्ये Q आहे हे तुमच्या लक्षात येते. मग या ठिकाणी डिस्टन्स PQ आणि डिस्टन्स QR यांची जर बेरीज केली तर डिस्टन्स PR मिळेल. म्हणजे डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR. मग यामध्ये PQ आणि QR यांची बेरीज केली तर PR एवढे येते. म्हणून Q काय झाला, P आणि R च्या मधला. म्हणजे या ठिकाणी काय व्याख्या होते, इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल डिस्टन्स PR, देन पॉइंट Q इज बिटवीन P अँड R. हे चिन्हामध्ये कसं लिहायचं, P डॅश Q डॅश R.
आता हे झालं बिटवीननेस. दुसरी आकृती घेतली आपण. समजा ए बी सी. मग या ठिकाणी काय होईल, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी. देन काय होईल, ए डॅश बी डॅश सी. असा हा बिटवीननेस आहे. आता ह्या दोन डिस्टन्स फॉर्म्युला, दोन बिंदूतील अंतर आणि बिटवीननेस यावरती प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. तर त्यातलं पहिलं गणित घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रश्न कसा आहे पहा. फाइंड द distance with help of number line given below. यामध्ये पॉइंट घेऊया आपण. क्यू पण सुरुवात आहे. क्यू पी के नंतर जे एच त्यानंतर ओ त्यानंतर ए नंतर बी नंतर सी नंतर डी नंतर ई. आता अंक कसे आहेत पहा. -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 पुढं 6. त्यातलं आपण गणित घेतलेत. त्यातला फक्त आता आपण पहिलं गणित पहिलं पहा. पहिलं डिस्टन्स बीई पहिलं काढायचं आहे. इथं लिहितो पहा. मी आता इथंच लिहितो आन्सर. डिस्टन्स बीई. आता बीचा कोऑर्डिनेट किती आहे 2. ईचा किती आहे 5. 5 वजा 2 किती आलं 3. सोपं आहे. दुसरं डिस्टन्स जे ए. आता या ठिकाणी जेचा कोऑर्डिनेट किती आहे -2. इथं लिहितो मी. आता आकृतीमध्ये दिसणार नाही. एचा किती आहे 1. मग 1 मोठं का 2 मोठं 1. 1 इज ग्रेटर. 1 - -2 minus minus becomes plus.
1 + 2 = 3. तर ही दोन गणितं मी घेतली. राहिलेली गणित तुम्ही सोडवा, सोपी आहेत. शेवटचं घेतो पहा मी, डिस्टन्स QB. 8वं गणित आहे डिस्टन्स QB. Qचा कोऑर्डिनेट किती आहे? -5. Bचा किती आहे? 2. कोण मोठा आहे? 2. 2 - -5. मग 2 - बेसम प्लस 2 + 5 = 7. मग QBचं अंतर किती आलं? 7. तर अशी ही 3 गणितं मी घेतलेली आहेत. प्रश्न कसा आहे पहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. प्रश्न लिहितो पहा मी इथं. फ्रॉम द इन्फॉर्मेशन given below find which of the point is between the other two if the points are not collinear state so. याचा अर्थ असा की दिलेल्या माहितीवरून कोणता पॉईंट हा इतर दोन पॉईंटच्या दरम्यान आहे आणि दरम्यान नसेल तर तो कोलिनियर असणार नाही. दिलेले पॉईंट्स ते सुद्धा लिहा. तर हे सोपं आहे पहा. काय करायचं पहा. आता पहिलं उदाहरण, डिस्टन्स PR = 7, डिस्टन्स PQ = 10, डिस्टन्स QR = 3. आता यामध्ये काय करायचं, हे उदाहरण सोडवत असताना तर की यामध्ये कोणत्या दोन अंकांची बेरीज मोठ्या अंका एवढी येते ते पाहायचं. काय अवघड नाही. आता यामध्ये 7, 3 आणि 10 यामध्ये कोण मोठा आहे? 10. आणि कोणत्या दोन अंकांची बेरीज येते? 7 आणि 3. ते लिहायचं. आन्सर 7 + 3 = 10. मग 7 काय आहे? डिस्टन्स PR प्लस 3 काय आहे? डिस्टन्स QR आणि 10 काय आहे? डिस्टन्स PQ. काय अवघड आहे का? काय नाही. 7 + 3 = 10. Therefore, distance PR plus distance QR = distance PQ.
यावरून काय म्हणता येतं की दोन पी आर आणि क्यू आरची बेरीज पी क्यू एवढी आहे, त्यामुळं काय म्हणायचं, आता लिहिताना कसं लिहायचं, तर पी आणि क्यूमध्ये कुठला अक्षर नाही आर, तर दरम्यान येतं पी डॅश आर डॅश क्यू. अशा प्रकारे हे सोडवता येईल. समजलं? पी डॅश आर डॅश क्यू याचा अर्थ काय झालं, पॉइंट्स पी आर क्यू आर कोलिनियर. असं हे पहिलं गणित झालं. आलं का सर्वांच्या लक्षात? पहा, पी आर बरोबर 7 आहे, पी क्यू बरोबर 10, क्यू आर बरोबर 3 आहे. मग दोन अंकांची बेरीज केली, 7 आणि 3ची बेरीज 10. 7 कोण आहे? पी आर आहे. 3 कोण आहे? क्यू आर. 10 कोण आहे? पी क्यू. ते मांडलं आणि उत्तर लिहिलं. सोपं पद्धत आहे पाहे. आता दुसरं गणित. डिस्टन्स आर एस इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी इक्वल टू 6, डिस्टन्स आर टी इक्वल टू 4. मग यामध्ये पहा, लहान अंक कोण आहेत? 4 आणि 6. मोठा अंक किती आहे? 8. याची बेरीज केली तर 8 बरोबर येते का? येत नाही. त्यामुळे काय म्हणायचं आता, आर कोण आहे? 4 कोण आहे? डिस्टन्स आर टी प्लस 6 कोण आहे? डिस्टन्स एस टी आणि 8 कोण आहे? डिस्टन्स आर एस. हे बरोबर आहे का? नाही. त्यामुळे पॉइंट्स आर एस एन टी आर नॉट कोलिनियर. तर अशा प्रकारे हे दुसरं गणित. अशाच प्रकारचे राहिलेले गणित तुम्ही सोडवा. प्रश्न क्रमांक 3 मधले राहिलेले गणित तुम्ही सोडवा. सोपे आहेत पहा. चौथं गणित आपण घेऊया. जरा वेगळं आहे. पहा, चौथं गणित. ऑन अ नंबर लाइन points A, B and C are such that distance AC equal to 10, distance CB equal to 8. Find distance AB considering all
possibilities considering all possibilities. याचा अर्थ काय पहा की सर्व शक्यता समजून कोणकोणत्या शक्यता आहेत या ठिकाणी सांगतो पहा मी. कोणकोणत्या शक्यता आहेत. पहिली शक्यता की ए हा सीच्या आणि बीच्या मध्ये असू शकतो, सॉरी सी हा ए आणि बीच्या मध्ये असू शकतो. दुसरी शक्यता आहे बी हा ए आणि सीच्या मध्ये असू शकतो. तर दोनच शक्यता आहेत पहा. तिसरी का नाही ते उदाहरण सांगितल्यानंतर तुम्हाला सांगतो मी. तर ॲन्सर possibility possibility 1 C is between A and B. आता डिस्टन्स ए सी किती दिलंय पहा 10 आणि सी बी किती आहे 8. आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स ए बी. मग काय फॉर्म्युला तयार होईल डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. मग ए सी किती आहे 10, सी बी किती आहे 8, 10 अधिक 8 किती आलं 18. डिस्टन्स ए बी किती आलं 18 पहिल्या शक्यतेनुसार. आता दुसरी पॉसिबिलिटी सेकंड. त्यामध्ये काय आहे बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. डिस्टन्स ए सी किती आहे 10. डिस्टन्स बी सी किती आहे 8. त्यावरून डिस्टन्स ए बी काढायचं. मग आकृतीतून फॉर्म्युला तयार करायचा. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी. डिस्टन्स ए बी आपल्याला माहीत आहे का नाही. बी सी किती आहे 8, ए सी किती आहे 10. मग डिस्टन्स ए बी इक्वल टू 10 मायनस 8 प्लस 8 तिकडे गेल्यानंतर काय झालं ते मायनस. मग 10 मायनस 8 किती आलं 2. मग डिस्टन्स ए बी किती आलं 2 आलं. समजलं का पहा. मग डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल डिस्टन्स ए सी किमती ठेवल्या
आणि सोडवलं. उत्तर किती आलं? 2. म्हणजे काय झालं पहा, पहिल्या कंडिशनमध्ये सी मध्ये आहे, नंतर बी मध्ये आहे, तिसरी कंडिशन ए, परंतु ए साठी होऊ शकत नाही. ते कसं पहा, आता ए मध्ये घेतला, इकडे बी घ्यायला लागेल, इथं बी, इथं ए, इथं सी. मग ए सी किती आहे? 10. ए बी माहित आहे का? नाही. आणि बी सी किती आहे? 8. पण होऊ शकते का पहा, आहे बी सीचं अंतर 8 आणि ए सीचं 10 होऊ शकत नाही, मग ही पॉसिबिलिटी नाही. आता हे आपण अवघड गणित घेतलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पाचवं, पॉइंट्स एक्स वाय झेड आर collinear such that distance xy equal to 17, distance yz equal to 8, distance xz, find distance xz. आता एक्स वाय झेड आर कोलिनियर म्हणजे कसं म्हणायचं? एक्स डॅश वाय डॅश, रिझन काय द्यायचं? गिव्हन. मग फॉर्म्युला तयार काय होईल पहा, डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. मग एक्स वाय किती आहे? 17 अधिक 8, मग किती झालं? 17 आणि 8 25. अशा प्रकारे आपलं उदाहरण झालं. पण या ठिकाणी सुद्धा 2 पॉसिबिलिटी आहेत. इथं लिहायचं राहिलं पहा माझं, पॉसिबिलिटी 1 ही पहिली, एक्स डॅश वाय डॅश झेड गिव्हन म्हणता येत नाही, या ठिकाणी दिलं नाही म्हणा, कोलिनियर म्हणलं तरी चालतंय. आता ही पहिलं, मग 17 आणि 8 किती आले? 25. डिस्टन्स एक्स झेड, या पुढे लिहितो मी परत, 25 बरोबर डिस्टन्स एक्स झेड. ही पहिली पॉसिबिलिटी, म्हणजे वाय काय झाला? मधला पॉईंट झाला. आता आपण झेड घेऊया, पॉसिबिलिटी सेकंड. झेड मधला घेतला, एक्स डॅश झेड डॅश वाय गिवन. मग काय फॉर्म्युला तयार होईल? डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. किमती भरा. एक्स झेड किती आहे? दिलेलं नाही, डिस्टन्स एक्स झेड काढायचा आहे. झेड वाय म्हणजे वाय झेड किती आहे? 8.
XY किती आहे 17. मग 8 तिकडे ट्रान्सफर करा. XZ बरोबर 17 वजा 8. 17मधून 8 गेले किती राहिले 9. डिस्टन्स XZ बरोबर 9. अशा ह्या 2 पॉसिबिलिटी आहेत. तर दुसरं पाचवा प्रश्न अशा प्रकारे आपण सोडवलेला आहे. आता सहावा काय आहे स्केच प्रॉपर फिगर and write the answers of the following questions. यातलं आपण पहिलं गणित घेऊया. आता यामध्ये लेंथ हा शब्द आलाय पहा. लेंथ म्हणजे डिस्टन्स. इथं मी आज समजून सांगतो. समजा डिस्टन्स AB हे कसं लिहू शकतो आपण लेंथ AB. डिस्टन्स AB चा अर्थ असा की A आणि B मधील अंतर. लेंथ AB म्हणजे सिगमेंट AB ची लांबी. दोन्हींचा अर्थ एकच आहे. आता पहिलं उदाहरण घेऊया आपण. if A dash B dash C and length AC equal to 11, length BC equal to 6.5 and length AB equal to क्वेश्चन मार्क. मग AB काढायचा आहे. आता A डॅश B डॅश C, मग या ठिकाणी आकृती काढायची. A B आणि C इथं लिहितो आन्सर. मग A B हा काय आहे काढायचा आहे. B C किती आहे 6.5 आणि AC किती आहे 11. मग A डॅश B डॅश C दिलेला आहे. A डॅश B डॅश C. मग फॉर्म्युला तयार करायचा. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AC. मग AB दिलाय का नाही. मग डिस्टन्स AB प्लस 6.5 मायनस 11 ठिकाणी 11.0 का 6.5 आलेला आहे. मग डिस्टन्स AB इक्वल टू 11.0 मायनस 6.5.
मग यातून आता शून्यातून 5 गेले, 5 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 11तून 7 गेले राहिले 4. मग हे काय झालं, डिस्टन्स ए बी. हे झालं. डिस्टन्स ए बी म्हणजेच काय, लेंथ ए बी. देअरफॉर लेंथ ए बी इक्वल टू डिस्टन्स ए बी इक्वल टू 4.5. तरी पहा, आपण पहिल्यांदा आकृती सुद्धा काढलेली आहे. पहिले स्केच प्रॉपर फिगर, पहिली आकृती काढली, किमती ठेवल्या आणि सोडवलं. तर लेंथ ए बी किती आलं, 4.5. अशा प्रकारे तुम्ही राहिलेली गणित सोडवा. आता एक स्क्वेअर रूट मधलं एक उदाहरण ते घेऊ आपण. तिसरा आहे, पाहते गणित. इफ एक्स डॅश वाय डॅश झेड लेंथ एक्स झेड इक्वल टू 3√7, लेंथ एक्स वाय इक्वल टू √7, then length yz इक्वल टू क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा नंबर लाईन काढूया. पहिल्यांदा म्हणजे स्केच द फिगर. ही नंबर लाईन काढली, अक्षरांना नाव देऊया एक्स वाय झेड. मग एक्स झेड किती आहे, 3√7. एक्स वाय किती आहे, √7. आणि विचारले वाय झेड. मग फॉर्म्युला काय तयार होईल, एक्स वाय झेड दिलेला आहे, मग काय होईल, डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. एक्स वाय किती आहे, √7 प्लस वाय झेड किती आहे, सॉरी या ठिकाणी एक्स वाय दिलाय, वाय झेड काढायचा आहे, डिस्टन्स वाय झेड. आणि एक्स झेड किती आहे, 3√7. मग √7 तिकडे घालवा, काय होईल, मायनस होईल. 3√7 मायनस √7. आता याची वजाबाकी करायची आहे. आता सर नावाचं पुढे एक प्रकरण आहे, त्यावेळी असते आपल्याला आणखी गुणधर्म शिकता येतील. हे कसं वजाबाकी करायची, इथं काही लिहिलेलं नाही, इथं एक असतो. इथं काय असतो, एक असतो, काय लिहिलेलं नाही, मध्ये इथं असतो एक. 3 मधून 1 गेले 2 आणि √7 आहे तसंच. डिस्टन्स वाय झेड स्वल्परा मांडतो, म्हणजे लेंथ वाय झेड इक्वल टू डिस्टन्स वाय झेड. हे बाहेर पुढे गेले जरा 2 मिनिटं. काय झालं, डिस्टन्स वाय झेड इक्वल टू लेंथ वाय झेड इक्वल टू 2√7. तर अशा प्रकारे याचं काय आलं, उत्तर आलेलं
आहे. तर अशा प्रकारे आपण 6वा प्रश्न सोडवलेला आहे. आता 7वा शेवटचा प्रश्न काय पहा. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 एक रेषीय जर बिंदू आपण घेतले नाही तर कोणती आकृती तयार होईल. हे 3 पॉइंट घेतले आपण आणि हे जोडले एकमेकाला. कुठली आकृती झाली. ट्रायंगलचे. हे ए बी सी ट्रायंगलचे. तर 1.1 पूर्ण आपण घेतलेला आहे. अशा प्रकारे पहिला भाग झालेला आहे. आता तुम्हाला एक मी अभ्यास सांगतो की पेज नंबर 6 यावरच्या आकृत्या तुम्ही वाचा. पुढल्या तासाच्या वेळी मी त्या लिहून काढा. कोणकोणते आहेत मी तुम्हाला होमवर्क देतो थोडक्यात. लाईन सिगमेंट पान नंबर 6 वर आहेत बरं का. लाईन सिगमेंट, रे ए बी, लाईन ए बी आकृत्या डेफिनेशन लिहून काढा. ह्या 3 त्याचा अर्थ मी पुढच्या वेळेला सांगेन. प्रॅक्टिस 1.2 तो सुद्धा आपण पुढल्या तासाला घेऊया. तर अशा प्रकारे आपण 1.1 पर्यंत पाहिलेलं आहे. त्यानंतर मॅथ्स फर्स्टमधील सेट्समधले आपण बरीचशी उदाहरणं घेतलेली आहेत. तर ती सुद्धा तुम्ही वारंवार अभ्यासा. प्रॅक्टिस सेट 1.1 परत एकदा सोडवा. सोडवल्यानंतर तुमचा सराव चांगला होईल. पान नंबर 2 वरती डिस्टन्स फॉर्म्युलावरती मी 2 पॉईंटमध्ये अंतर काढणे यावरची 2 गणित दिलेली आहेत. ती सोडवा. म्हणजे होमवर्क काय आहे तर पेज नंबर 2 यावरची सोडवलेली उदाहरणं. त्यानंतर पेज नंबर 3 यावरती 2 गणित सोडवून दिलेली आहेत. ते सुद्धा अभ्यासा. त्यानंतर पेज नंबर 4 यावरती सुद्धा उदाहरणं सोडवून दिली आहेत. ती सुद्धा अभ्यासा. अभ्यास करा भरपूर. म्हणजे आता हे भूमिती हा नवीन विषय तुम्हाला सुरू झालेला आहे. जास्तीत जास्त सोपा करून मी तुम्हाला सांगितलेला आहे. अभ्यास केला की तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पुढल्या तासाला आपण 1.2 पाहणार आहोत आणि भूमितीचा महत्त्वाचा भाग म्हणजे जे तुम्हाला नवीन शब्द आहेत ते सुद्धा पुढल्या तासाला आपल्याला पाहायचं आहे. पुढल्या तासामध्ये आपण 1.2 आणि 1.2 पूर्ण करूया आणि भूमितीमध्ये जे नवीन शब्द आहेत त्याचा अभ्यास करूया. तर सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि इयत्ता 10वीचा मॅथ्स सेकंडचा पाया मजबूत करा. सर्वांना परत अभ्यासासाठी शुभेच्छा. जे बेस्ट लक. शुभेच्छा. बेस्ट लक फॉर स्टडी.
तर या ठिकाणी मी थांबतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा.